जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 8 आणि अक्षर ब्रह्मयोग त्यातील 7वा श्लोक आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध च मयि अर्पित मनोबुद्धिर मामे वैश्यस्य संशयः. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध च मयि अर्पित मनोबुद्धि मामे वैश्यस्य संशयः. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध च मयि अर्पित मनोबुद्धि मामे वैश्यस्य संशयः. भाषांतर आणि तात्पर्य ऐसे भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपादांद्वारा स्वामी श्री प्रभुपाद की जय. म्हणून हे अर्जुना, तू सदैव माझे म्हणजे कृष्ण या रूपाचे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निसंदेह माझी प्राप्ती होईल. तात्पर्य, भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश सांसारिक कर्म करण्यात गढून गेलेल्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मनुष्याने आपल्या विहित कर्माचा किंवा उद्योगांचा त्याग केला पाहिजे असे भगवंत सांगत नाही. आपले विहित कर्म करीत असतानाच मनुष्य हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करीत श्रीकृष्णांचे स्मरण करू शकतो. त्यामुळे त्याची भौतिक विकारातून मुक्तता होऊ शकते आणि त्याचे मन व बुद्धी श्रीकृष्णांच्या ठाई स्थिर होऊ शकते. श्रीकृष्णांच्या नामाचे कीर्तन केल्याने मनुष्याला सर्वोच्च लोकांची कृष्ण लोकाची निसंदेह प्राप्ती होते. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते
कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपास्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तिशक्तिकं। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्तकाञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर प्रथमतः या ठिकाणी आपणा सर्व वरिष्ठ वैष्णवांचं मी या ठिकाणी आशीर्वाद घेतो। आज या मंदिरामध्ये तीन ब्रह्मचारी इथं उपस्थित असताना आणि बरेचसे वरिष्ठ भक्त या ठिकाणी उपस्थित असताना देखील या कमिटीनं या ठिकाणी आपल्याला या प्रवचनारूपी सेवेची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, आशीर्वाद घेतो। वास्तविक ही पद्धत फक्त आपल्याला बघायला मिळेल की कुठल्याही गोष्टी सांगणं आणि वास्तविकमध्ये त्या आचरणात आणणं याच्यामध्ये तफावत दिसते। सांगणारे भरपूर असे सांगत असतात, पण ज्यावेळेस कृती करायची वेळ येते त्यावेळेस मात्र त्याच्यामध्ये तफावत आढळते। परंतु इस्कॉन ही अशी संस्था आहे ज्याच्यामध्ये सांगणं म्हणजे कथनी आणि करणी याच्यामध्ये भेद सापडत नाही। बाकी ठिकाणी खुर्चीसाठी बघतो आपण काय चाललेली असते, स्पर्धा चालू असते। खुर्ची याचा अर्थ काय, मान सन्मान। या ठिकाणी बसायचं आणि मी किती श्रेष्ठ आहे किंवा मला किती मान आहे हे प्रदर्शित करण्यासाठी जणू काय स्पर्धा चालू असते। मग असं असताना सगळीकडे पाहायला मिळेल तुम्हाला, पण या संस्थेत या ठिकाणी बघतोय आपण की ब्रह्मचारी उपस्थित आहेत, पण ते काय म्हणतायत की नाही, ही सेवा बाबा एखादा नवखा माझ्यासारखा नवख्या व्यक्तीला ही काय केलेले दिलेले। म्हणजे किती मनाचा मोठेपणा आपण याच्यातून बघू शकतो की नवख्या व्यक्तीला पण त्या ठिकाणी स्वतः त्या मानाचा त्याग करून त्या ठिकाणी नवख्या माणसाला काय करायचं, संधी उपलब्ध करून द्यायची। तर याच्यासाठी सगळ्यात काय लागतं, मनाचा मोठेपणा लागतो। म्हणजे इथं अमानीनं मानदेनं कीर्तनीय सदा हरी हे उक्ती या ठिकाणी ते परस्पर जगतात। हे ब्रह्मचारी आपले ते काय करतायत, ह्या उक्तीप्रमाणे स्वतः जगतायत। नाहीतर त्यांनी लगेच म्हटले असते आम्ही उपस्थित नसताना तुम्ही काय करा, या ठिकाणी सेवा द्या असं म्हटले असते, पण तसं ते करत नाहीत। तर आजचा आपला श्लोक आहे तो याच तत्वावर आधारित आहे की समाजामध्ये आता शस्त्र आणि शास्त्र या पद्धतीचं गरज उपलब्ध झालेली आहे आणि आज नाही आहे, ही उपयोगिता पूर्वीपासून आहे। म्हणजे किती पाठीमागं गेलं, अगदी सत्ययुगापासून ते आत्ता कलियुग चालू आहे। प्रत्येक युगामध्ये या गोष्टीचं काय केलं जाते, हीच गोष्ट अवलंबली जाते, शस्त्र आणि शास्त्र। जर आपल्याला आता आपण हरे कृष्ण आंदोलनामध्ये आल्यापासून आपल्याला काय शिकवलं जातं, शास्त्र भगवद्गीता आपल्याला सगळ्यांनी आपण प्रत्येकाला अगदी तो कोळून प्यायल्यागत झालेलं आहे। इथं उपस्थित असणारे भगवद्गीता हे काय करतो आपण कोळून प्यायल्यागत झालं आहे। भलं आपण वाचण्यात नसेल तरी श्रवणामध्ये असतंच आहे। प्रत्येक ब्रह्मचारी आपल्याला ह्याच्यावर कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं मार्गदर्शन करत असतात। पण आपण इतके वर्ष भक्तीत आहेत, तर भक्तिरूपी सगळ्यात सांगितले सगळ्यात
महत्त्वाचा या भगवद्गीतेचा सार काय सांगितलं आहे तर भक्ती करणं, भगवंतांची भक्ती करणं हा सगळ्यात मोठा सार सांगितला आहे. पण तेवढ्यावरच भगवद्गीता थांबते का हो? फक्त भक्ती करणं याचा अर्थ तुम्ही फक्त जप करत राहा आणि फक्त भक्ती करत राहा असं भगवंतांनी याच्यामध्ये सांगितलं आहे का? फक्त भक्तीच करत राहा असं सांगितलं आहे का? नाही. तर या श्लोकात सांगितलं आहे तस्मात् सर्वेषु कालेषु, म्हणजे इथं सांगतायत की माम अनुस्मर युद्धच, युद्धाचा प्रसंग आहे. बघा भगवद्गीतेचा जन्मच कुठं झाला आहे? युद्ध प्रसंगामध्ये. जर त्या अर्जुनानं युद्ध करण्यास माघार घेतली नसती तर त्यांनी भगवद्गीता सांगितली असती का? नाही सांगितली. मग त्यांनी युद्धासाठी माघार घेतली म्हणून या भगवद्गीतेचा काय झाला, त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर जन्म झाला. भगवंतांना भगवद्गीता तेवढ्यासाठी सांगायला लागली. बरं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे अर्जुन कोण आहे? आपला एक प्रतिनिधी करतो, प्रतिनिधित्व आपल्यातर्फे नाही का? या श्लोकात पण सांगितलं आहे अर्जुन हा फक्त माध्यम आहे. हा संदेश कुणाला पोचवायचा आहे? येणाऱ्या पिढीला, जे समाजात संसारामध्ये काय करतायत सतत आपण व्यस्त राहतो, फक्त संसार आणि त्याच्यामधली जी कर्तव्य आहेत ती पार पाडायची. पण त्याच्या व्यतिरिक्त काय असतं तर याच्याकडं पूर्णपणे डोळे झाकवते. तर या श्लोकात सांगितलं आहे की दोन्ही कला जमल्या पाहिजेत. तुम्ही संसारातही असला पाहिजे, कर्तव्य तर करायला त्यांनी नाहीच म्हटलं नाही, कर्तव्य हे प्राधान्यानं केलंच पाहिजे. पण त्याच्याबरोबर काय करायचं आहे तर माम अनुस्मर, माझं काय करायचं सतत कीर्तन करत राहायचं आहे. म्हणजे मनामध्ये तुम्ही काय करायचं आहे नामस्मरण करत राहायचं आहे. तर या पद्धतीचं संदेश इथं स्वतः भगवंत देतात. आणि मग पूर्णपणे आपण काय करतो एकाच गोष्टीवर विसंबून राहतो. आपण काय करतो भक्तीचं एकच अंग पकडतो. आता हे अंग नाही आहे का? सांगितलंय काय भगवंतांनी की जो अंतसमयी माझं स्मरण करेल तो काय होईल मला प्राप्त होईल. म्हणजे याचा अर्थ त्याच्यासाठी काय केली पाहिजे सतत प्रयास केला पाहिजे. मग त्याच्यासाठी वेळ द्यायचा. असं जर सगळ्यांनी ठरवलं किंवा प्रत्येकानंच ठरवलं की मी फक्त आणि फक्त काय करणार भगवंतांची भक्तीच करणार, मग असं ठरवलं तर या ठिकाणी आपलं संरक्षण कोण करू शकतं का? आता तुम्ही म्हणाले भारतभूमीमध्ये संरक्षण करण्यासाठी कोण आहे? एक शस्त्र हातात घेतलेली एक सैन्य आहेत, ते तिथं तुमच्या अहोरात्र सेवा करतायत. मग ते असल्यामुळं आपल्याला काही चिंता नाही आहे. पण त्यांनी जर असं समजलं की तुम्हाला मुक्त व्हायचं आहे ना आम्हाला काय मुक्त व्हायचं नाही का? बरोबर ना? भक्ती केल्यानं मुक्ती मिळते, भगवंतांची प्राप्ती होते. मग ते म्हणतील आम्हालाही भगवंतांची प्राप्ती करायची, प्रत्येकानं असं ठरवलं तर काय होईल हो? त्या ठिकाणी संरक्षण होईल का? नाही, नाही होणार. मग याचा अर्थ तिथं शस्त्र घेतलेले ते भक्तीचं अंग नाही आहे का? निश्चित आहे, है ना? म्हणून तर इथं भगवंत त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर सांगतायत अर्जुनाला, ज्यावेळेस तो लढायला तयार नाही आहे त्यावेळेस त्याला ते मार्गदर्शन करतायत की तुझं कर्तव्य आहे ते, तू क्षत्रिय झाला त्याच्यामुळं तुझं कर्तव्य आहे की तू जे कर्तव्य करतोय तेही काय एक प्रकारे काय आहे माझी भक्ती. फक्त ते काय करायचंय ते करताना मात्र माझं स्मरण ठेवायचंय. माझं स्मरण काय म्हणून म्हणजे मला त्या ठिकाणी प्रत्येक बाण मारताना हरे कृष्णा मग बाण मारायचं असं आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ स्मरण काय ठेवायचंय की तुम्हाला धर्मासाठी युद्ध करायचंय हे तुझ्या स्मरणात हवंय. कशासाठी? तू या ठिकाणी धर्मरक्षणासाठी एक प्रतिनिधी, माझा एक प्रतिनिधी म्हणून तू या ठिकाणी उभा आहे हे तुझ्या स्मरणात असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं तुझं पूर्ण लक्ष मात्र कशावर तुझ्या कर्तव्य बजावण्यात असलं पाहिजे. आणि स्मरणात मात्र काय पाहिजे की तू माझ्या वतीनं धर्मरक्षणासाठी या ठिकाणी कार्यामध्ये सहभागी आहेस. म्हणजे याच्यातनं दोन उद्देश साध्य होतात की त्याचं कर्तव्य तो पार पाडतो आणि त्याच वेळी त्याच्याकडं अहंकार रहित होतो. कारण त्याला असं वाटू नये की हे सगळं युद्ध मी काय करतोय
माझ्या शक्तीवर लढतोय. तर त्या ठिकाणी नाही का परवा दिवशी सुदर्शन प्रभूजींनी पण सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे, हे स्वराज्य व्हावं ही कोणाचं? श्रींची इच्छा. म्हणजे असं ह्याला म्हणायचं स्मरण. ज्यावेळेस आपण करतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये मीपणा नाहीये. मग हे काय झालं? भगवंतांचं स्मरण झालं. कार्य तर तेच करतायत, पण इथं स्मरण मात्र कोणाचं आहे? भगवंतांचं आहे. तर असा उदयच झाला नसता. प्रत्येक जर भगवंतांनी म्हटले असते नुसती भक्ती करा, मी सगळं सांभाळून येतो, तर कुरुक्षेत्रावर अर्जुनालाही म्हटले असते. कुरुक्षेत्रावर भगवद्गीतेत सांगतायत की अर्जुना यांना अगोदरच मी काय केलेलं आहे? सगळ्यांना मारलेलं आहे. तू फक्त काय करायचंय? निमित्त मात्र बनायचं. पण भक्तीच करायचं जर एवढंच उद्देश भगवंतांचा असता तर म्हटले असते बाबा तू म्हणतोयस ना युद्ध नाही करायचं, चांगली भावना आहे तुझ्या, तर अंगी काय आहे तुझ्या? अतिशय चांगली भावना आहे की दुसऱ्या प्रती काय तू सहृदयी आहेस, दुसऱ्या प्रती तुझ्या मनामध्ये कळवळ आहे. तो भलं दुश्मन असला तरी त्याच्या प्रती तुझ्या मनामध्ये काय आहे? कळवळ आहे. आणि हे एक भक्तीचं छान लक्षण आहे. तर तू जे करतोयस ते ठीक आहे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, आता इथून पुढची लढाई मी करणार. कारण त्यांनी लहानपणापासून 5व्या दिवशीपासून तर काय एकेकाचे वध चालूच केलेले होते. मग त्यांना तिथं अवघड आहे का? आणि सांगतायत मीच यांना आता अगोदर मारलेलं आहे, त्यामुळे तुला काय काळजी करायची गरज नाही. तरीही ते युद्ध करायला प्रेरित करतायत. आणि ज्या क्षणी तो असं म्हणतो की किती समजवलं की मी युद्ध करायला अजूनही तयार नाही, त्यावेळेस ते एक विशेष शब्द वापरतात. तू काय आहेस? नपुंसक हा शब्द वापरलाय. म्हणजे तिथं अगदी टोकाचं बोललेत की तू जर हे युद्ध केलं नाही तर तू काय ठरशील? नपुंसक. सगळे लोक तुला काय करतील? नावं ठेवतील की एवढा मोठा योद्धा, पण भीतीनं तुझ्या मनातली सहृदयात ते बघणार नाहीत. ते काय ठरणार की आमचं हे सामर्थ्य बघून भीतीनं हा काय करतोय? रणांगण सोडून पळून गेला. म्हणजे याचा अर्थ हे करून तुला चालणार नाही. तर तू मी सांगतोय म्हणून काय कर, हे धर्मयुद्ध आहे ते तू करायचंय. तर हा विषय निवडण्याचं तात्पर्य काय होतं? आज काही दिवसापूर्वी आपल्याला बघितलं बांगलादेशमध्ये आपला जे इस्कॉन टेम्पल होतं, तर त्या ठिकाणी जाऊन काही धर्मांधांनी काय केलं? मोडतोड केली. एकाच वेळी फक्त इस्कॉन टेम्पलच नाही, दुर्गा पंडाल असतील अनेक. बरं एकदाच झालंय का? आत्ता आपल्या इस्कॉनमध्ये झालं म्हणून आपल्याला थोडीशी त्याची गांभीर्यता आली, पण इतके दिवस होत नव्हतं का? अगदी आपल्या जगाचे नाथ जे प्रभू रामचंद्र आहेत, जगन्नाथ जसे तसे प्रभू राम, अगदी जगन्नाथजींचं पण मंदिर कितीतरी वेळा बदललेलं आहे. परकीय आक्रमणांच्या वेळेस त्यांचंही मंदिर कितीतरी वेळा काय झालेलं आहे? बदललं गेलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी भगवंत स्वतःचं रक्षण कसे करत नाहीत? प्रश्न येणार ना तुमच्या मनात की भगवंत आहेत तर मग त्यांनी स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. भलं ते आपण म्हणतो की मूर्ती स्वरूपात विग्रह स्वरूपात कोण आहेत? साक्षात भगवंत आहेत. मग ते स्वतःचं रक्षण का करत नाहीत? तिथं आम्हाला काय गरज पडायला? भगवंत आहेत म्हणल्यावर ते बघून घेतील. हा आपला स्वभाव झाला आहे. आपण काय करतोय? हा आपला स्वभाव. म्हणून तर भगवद्गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतायत हे सगळं मी करणारच आहे, पण माध्यम तरी बन तू. तू पूर्ण निष्क्रिय होऊन काय जमणार आहे का? नाही जमणार. ज्या ज्या वेळेस म्हणतात ना परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभव आम्ही युगे, मी युगायुगाला येत राहीन. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक युगामध्ये भगवंत आलेत. त्यांचा म्हणजे आता हिरण्यकशिपू असेल त्याचा वध करण्यासाठी कोण आलं? नरसिंहदेव भगवंत आले आणि मारलंच ना, उग्र रूप धारण केलं. आणि त्यांनी काय केलं त्या ठिकाणी? त्यांचा नरसिंहदेव भगवंतांनी त्या हिरण्यकशिपूचा काय केला? वध केला. त्यावेळेस ती सहृदय झाले का? नाही. ती प्रवृत्ती आहे. असं नाही की त्यावेळेस त्यांनी संपवले, आता तिथून पुढं कोण तयारच होणार नाही. संभव आम्ही युगे युगे म्हणजे मला सतत सतत काय करावं लागणार आहे? यावंच लागणार आहे. कारण ही एक व्यक्ती नाहीत की ते संपल्यात तिथून पुढं ते निर्माणच होणार नाही. ही एक प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती कधीही थांबू शकत नाही. व्यक्ती मरतील पण प्रवृत्ती तशाच दुसऱ्या लोकांमध्ये जिवंत राहणार.
आणि ते आपण बघत आलो एक ना एक युगामध्ये असंच चालू आलं. त्याच्यानंतर परशुरामजी होते. परशुरामांनी त्यावेळेस निक्षत्रिय किती वेळा पृथ्वी केली? 21 वेळा. तरी संपले का? एकट्यानं. तिथं एकट्याचं सामर्थ्य. तिथं तुम्ही मला बोलवलं का कोणाला? सामान्य लोकांना सांगितलं का तुम्ही आणि ते हे करा? त्यांनी कुठलं सैन्य धारण केलं का? नाही. स्वतःचं सामर्थ्य दाखवलं आणि 21 वेळा पृथ्वी काय केली? निक्षत्रिय केली. पण पुढं ती प्रवृत्ती थांबली का? नाही. थांबली असती तर मग प्रभू रामचंद्रांना अवतार घ्यावा लागला नसता. बरोबर ना? मग प्रभू रामचंद्रांना अवतार घ्यावा लागला. प्रभू रामचंद्रांना अवतार घेतल्यानंतर प्रत्येकाच्या हातात बघा काय आहे? शस्त्र आहे. आपले जे भगवंत आहेत त्या भगवंतांच्या प्रत्येक अवतारामध्ये भलं नरसिंह भगवंतांनी कुठलं शस्त्र नव्हतं तर नख हे शस्त्र वापरलेलंच होतं. नखांचं त्यांनी शस्त्र, कारण त्यांना जसं वरदान मागितलेलं त्याला तोडीच त्यांना काहीतरी प्रत्युत्तर द्यायचं होतं. मग नख हे त्यांचं शस्त्रच होतं. म्हणजे बिना शस्त्राचं कोणतेही भगवंत आहेत का? नाहीत. तुम्ही म्हणाल भगवान श्रीकृष्ण बासरी घेऊन असतात, पण वेळेला ते सुदर्शन चक्र पण धारण काढतात. म्हणजे त्यांच्याकडं चक्र, सुदर्शन चक्र, शस्त्र नाही असं म्हणू शकत नाही. म्हणजे शस्त्र आणि शास्त्र हे दोन्ही काळाची गरज पूर्वीपासून होती, आजही आहे आणि इथून पुढेही राहणारच. त्याच्यामध्ये आपण फक्त एक मार्ग पकडून कधीही चालू शकत नाही. आणि जर एकच मार्ग पकडला आपण तर आपण आपल्या विनाशाच काय होतो? कारणीभूत ठरतो, जबाबदार राहतो. त्याच्यामुळं ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की भगवद्गीता सांगितल्यानंतर फक्त भक्तियोगच पकडायचा असं जर म्हटलं तर मग तुमची मंदिरं पण सुरक्षित राहणार नाहीत. तुमची मंदिरं सुरक्षित ठेवायची. तुम्हाला या ठिकाणी जप करता यावा, तुम्हाला या ठिकाणी बसून प्रवचन कीर्तन घेण्याचा आनंद मिळावा, यासाठी तुम्ही तत्पर असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे. आणि हे फक्त आणि फक्त नुसते जप म्हणतो ना आपण की फक्त मी जपच करणार, तर हे उद्दिष्ट नाही. भगवंत या ठिकाणी या उदाहरणांद्वारे दाखवून देतात की तुम्हाला हे चारही वर्णांचं काम करायचे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, चारही गोष्टी त्यांना करायच्यात. आणि स्वतः भगवंत आपल्या आचरणातनं वेळोवेळी दाखवून देतात. आता भगवद्गीतेचं या ठिकाणी अर्जुनाला उपदेश करतायत. हे कार्य कुठल्याही वर्णात येतं? ज्ञान देत आहेत. ते ज्ञान देत आहेत ना. तिथं पूर्णपणे त्यांनी सार सांगितलं. ब्राह्मण आलं, त्याच्यानंतर लहानपणापासून त्यांनी एक एक व्यक्तीचा वध केला, क्षत्रिय रूप झालं आहे. त्याच रूपामध्ये वेगवेगळं नाही की आता ब्राह्मण रूप घेतल्यानंतर बघा कार्य एकाच. आम्ही म्हणू नाही फक्त आम्ही भक्ती केली म्हणजे आता फक्त आम्ही वैष्णव झालो, आम्ही आता त्या क्षत्रियाकडे वळणार नाही, ते दुसरं कोणाचं तरी कार्य असं नाही. भगवंत प्रत्येक वेळेस आपल्या उदाहरणाद्वारे दाखवून देतात की त्यांनी लगेच लहानपणापासून क्षत्रियत्व दाखवलं. त्याच्यानंतर इथं अर्जुनाला उपदेश देतात, ब्राह्मण झाले. त्याच्यानंतर गोपालन केलं, दुग्ध व्यवसाय म्हणतो आपण. वैश्य शेती करत होते, बलरामजी हल चालवत होते, हलधारी म्हणतो आपण त्यांना. म्हणजे कुठलं झालं? वैश्य. आणि शूद्र, अहो ते सांदीपनी मुनींच्या आश्रमात होते. त्या ठिकाणी भगवंत असताना सुद्धा जेवढे दिवस होते तेवढे दिवस त्यांनी काय केली? त्या ठिकाणी सेवा केली. भगवंत होते म्हणून मोठेपणा मिळवला नाही, नम्र होऊन त्या ठिकाणी पूर्णतः सेवा केली. सेवा धर्म कोणाचा असतो? शूद्राचं लक्षण असतं. म्हणजे शूद्र. म्हणजे त्याच्यानंतर या ठिकाणी आता अर्जुनाचा रथ चालवत आहेत. म्हणजे हे सगळ्यात हीन काम, ज्याला कर्ण अतिशय हीन काम मानतो आणि म्हणून त्यानं संघर्ष केलाय. मी एक सूतपुत्र म्हणून मी जन्माला जरी आलो असलो तरी सूतपुत्र म्हणून मरणार नाही, कारण तो त्या गोष्टीला अतिशय कमीपणा मानत होता. आणि तेच कार्य इथं भगवंत काय करतायत? आनंदानं स्वीकारलंय. बरं, कार्य असं की नुसतं रथ चालवायचं आहे का? नाही, तर पाठीवर लाथा खायचे. त्या सारथ्य करणाऱ्याला, इथं युद्ध करणाऱ्यानं असा आदेश नसते द्यायचे की इकडं वळव आणि तिकडं वळव. तो युद्ध करत राहतो.
मग त्याला आदेश द्यायचं खालच्या सारथ्याला. कसं एक पद्धत असते, तर रथ या बाजूला वळवायचा असेल तर या बाजूच्या पाठीला इकडचा खांदा आहे तिकडं लाथ मारायची. मग तो सारथी ठरवणार की इकडं वळायचं आहे. त्याच्यानंतर इकडं वळायचं असेल तो इकडं लाथ मारणार. मग समजणार इकडं थांबवायचं असलं तर पाठीमध्ये मधोमध लाथ मारणार. मग थांबायचं इथं आपल्याला. मग एवढं सगळं भगवंतांनी, भगवंत असताना सुद्धा या गोष्टी त्यांनी शूद्र हीन दीन असा काय इथं भेदभाव केला का? नाही, कार्य हे केलंच. मग त्यांच्याकडनं हे चारी वर्ण एकाच आश्रमामध्ये म्हणजे एकाच जन्मामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ते आपल्या उदाहरणाद्वारे दाखवतात की वेळेकाळी जशी जशी वेळ असेल तसा तसा हे वर्ण आपण काय करायचेत आपल्यामध्ये आचरणात आणायचेत. जर सगळीकडे भक्तीला पूरक वातावरण आहे तुम्ही भक्तीच करायचे. पण जर असं वातावरण आहे की आता परवाची गोष्ट असेल की या ठिकाणी बजरंग बलींचा सदर बाजारामध्ये काय झालं, विटंबना झाली, मूर्तीची विटंबना झाली, काळ फासलं गेलं. मग हे या ठिकाणी होतंय. आणि अशा परिस्थितीत देखील आपण काय करतोय, डोळे झाक करतोय. जे आपले श्रद्धास्थान आहेत, ज्यांची आपण काय करतोय, नेहमी पूजा अर्चा करतोय, जे आपलं श्रद्धास्थान आहे ते आपल्याला युगामध्ये आपलं रक्षण करण्यासाठी उपस्थित राहतात, स्वतः मार्गदर्शन करतात आणि शत्रूंचा काय करतात, संहार करतात. पण तेच तुमच्याकडनंही अपेक्षा करतात. जसं आता हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद महाराज छोटंसं बालक होतं. त्याच्याकडे सामर्थ्य आहे का हिरण्यकश्यपूचा वध करायचं, किंवा तो आपल्या पित्याचा स्वतः वध करू शकतो का? नाही करू शकत. मग बालक म्हणून तो निराधार आहे. त्या ठिकाणी भगवंत स्वतः येऊन काय केलं, त्यांनी त्याचं रक्षण केलं. आणि इथं ज्या वेळेस लहानपणापासून असुरांचा संहार केला, पण कुरुक्षेत्रावर मात्र लढले नाहीत. ते काय म्हटले, मी शस्त्र उचलणार नाही. मग तिथं का ग बसले ते? तर याचा अर्थ ते म्हणतायत की प्रत्येक उदाहरणाद्वारे एक संदेश देतात आपल्याला की प्रत्येक वेळेस मीच लढायचं असं नाही. प्रत्येक वेळेस तुला जिथं गरज असेल तिथं मी उभा असेन. पण तू क्रियाशील झालास, तुझ्याकडं ती शक्ती आले तरी तू माझ्यावर विसंबून राहशील तर चालेल का? जसं आपल्या घरातलं उदाहरण घेऊया आपण. लहान बालक आहे तोपर्यंत संपूर्ण जबाबदारी कोणाची असते? माता पित्याची. मोठं होस तोपर्यंत संपूर्ण फक्त ते भरणपोषण करतात का? नाही, पूर्ण संरक्षणाची पण जबाबदारी त्यांचीच असते. संरक्षण करतात. पण आता मुलगा धडधाकट झालाय, चांगला व्यायाम धष्टपुष्ट झालाय आणि हे आता माता पिता वयस्कर झालेत. मग आता ही जबाबदारी कोणाची? का त्यांनी लग्नही करून द्यायचं, त्यांच्या बायका मुलांचाही परत सांभाळ करत बसायचं, असं आहे का? नाही. जसं हे भौतिक उदाहरण आहे तसं भगवंत पण काय आहेत, आपल्या जगाचे नाते आहेत, ते पिता आहेत, परमपिता आहेत. मग ते जोपर्यंत तुम्ही लहान होता तोपर्यंत त्यांनी सांभाळ केला. पण आता तुम्ही योग्यतेचे बनला तरी तुम्ही जर म्हटला की नाही आपल्याकडं पद्धत आहे म्हणायची, नाही जे काय आहे ना ते भगवंतांनी ठरवून ठेवलंय तसं होणार आहे, आपण काय करायचं नाही. बरोबर का चूक आहे? आपल्या भक्तांमध्ये एक पद्धत असते की जे काय ठरलं असेल ना ते भगवंतांच्या नियमाप्रमाणे किंवा त्या मर्जीप्रमाणेच होत असतं. म्हणजे जे काय वाईट होत असेल ते पण भगवंतांच्या मर्जीप्रमाणेच होत असेल, म्हणून सगळं भगवंतांच्यावर सोडायचं आणि आपण मात्र त्यातनं पळवाट काढायची. हे योग्य आहे का? नाही. म्हणजे जे काय होतंय ते भगवंतांच्या मर्जीप्रमाणे होतंय, तर मग त्या ठिकाणी सुरुवात ह्या गोष्टीची बघा इथं नाहीये. प्रभू रामचंद्रांच्या वेळेस ज्यावेळेस स्वतः भगवंत आहेत आणि त्यांची अर्धांगिनी पत्नी, तिचं अपहरण झालं का नाही? स्वतः भगवंत सामर्थ्यशाली असताना सुद्धा आणि ती आपली जगतजननी जगन्माता असून सुद्धा तिचं देखील काय झालं? अपहरण झालं. आणि तिचं अपहरण झाल्यानंतर तिला सोडवण्यासाठी पण काय करायला लागलं? भगवंतांना संघर्ष करायला लागला. म्हणजे भगवंत तरी यातून वाचलेत का? मग ती त्यांची सगळे म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण म्हणायचं ते दाखवून देत आहेत, योजना त्यांच्या आहेत, निश्चित आहे.
पण ते असं नाही म्हणत की योजना माझ्या आहेत म्हणजे तुम्ही आपलं पूर्णपणे हे तुम्हाला मीच ह्यातनं बाहेर काढणार, असं नाही. संघर्ष मात्र तुम्ही काय करायचा आहे, तुमचा तुम्ही स्वतःच्या. उदाहरणार्थ माझी पत्नी म्हटल्यानंतर जबाबदारी कोणाची बनली, माझी. पण एकटेच सामर्थ्य आहे त्यांच्याकडं, एकटे म्हटले तरी रावणाला मारू शकत होते. पण एकट्यांनी पराक्रम गाजवला का, नाही. दोघेही भरपूर होते, लक्ष्मणजी आणि, कारण ते बलरामजींचे शेष ते अवतार आहेत आणि इकडं प्रभू रामचंद्र स्वतः भगवंत आहेत. मग दोघांना काय अवघड नव्हतं. पण कुठलीही गोष्ट समूहानं केली तर त्याची क्रिया प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मी याच्यामध्ये असलो पाहिजे. नाहीतर माझं मी सामर्थ्य दाखवल्यानंतर तुमच्या सामर्थ्याची परीक्षा कधी व्हायची. त्या लहान मुलाचा बोजा जर त्या वडिलांनी उचलत गेले, त्याच्या डोक्यावर एकही भांडं ठेवलं नाही आणि अचानक वेळ आली त्याला तो हांडा उचलायची, उचलेल का त्याला तो, नाही. म्हणजे त्याला लहानपणापासून छोट्या छोट्या भांड्यांपासून सवय लावून द्यायची की हे उचल, आता छोटा आहेस तर हे तांब्या उचल, त्याच्यानंतर कळशीहून हांडा, असं सवय लावायची असते. आणि मग एकदा हांडा उचलायला लागला की यांनी रिटायरमेंट घ्यायची, आता तू माझा सांभाळ करायचा. जोपर्यंत मुलगा लहान असतो तोपर्यंत कोणी त्याला धक्का लावला तर हा वडील त्याच्या अंगावर जातो. पण ज्यावेळेस वयस्कर होतो, वृद्ध होतो, त्यावेळेस आपल्या वडिलांना हात जरी लागला तरी तो मुलगा पुढच्याला कापायला म्हटलं तरी मागं पुढं पाहत नाही. एवढं सामर्थ्यशाली असलं पाहिजे, एवढं सामर्थ्यशाली असलं पाहिजे. मग इथं भगवंत हे दाखवून देतात की ज्यावेळेस मी अवतार घेईन त्यावेळेस हे कार्य माझं आहे, ठीक आहे, तिथंही मी तुम्हाला कामाला लावणार, म्हणजे ते मीच एकटा करणार असं नाही. तिथं तुमचं सगळ्यांचं योगदान आवश्यक आहे. बरं नुसतं मनुष्य आहे का, तिथं तर वानर सेना होती, म्हणजे नुसत्या मनुष्यांची मदत घेतली का त्यांनी, नाही. हेही दाखवून घेतलं की माझ्यासाठी कोणीही असलं तरी काय केलं, आपण सगळे मिळून ते कार्य करूयात. बर, आपण प्रभू रामचंद्रांना कसला अवतार मानतो, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, आदर्श पुरुष, ज्यांच्याकडनं अजिबात चुकीची कृत्य कुठलीही अपेक्षित नाहीत. एक आदर्श राजा कसा असावा, तर प्रभू रामचंद्रांकडनं आपण हे करतो, मर्यादा पुरुषोत्तम असं त्यांना नावच आहे. पण त्यांनी अजिबातच हे केलं नाही का, त्याच्यामध्ये अजिबातच चुकीचा मार्ग अवलंबला नाही का. तर ज्या वेळेस बालीचा वध करायचा होता त्यावेळेस प्रभूच्या रामचंद्रांनी काय समोर येऊन त्याला आव्हान केलं मग मृत्यू दिलं का त्याला, नाही. ज्या मर्यादा पुरुषोत्तम आदर्श राजा म्हणून ज्यांच्याकडे, तर हा गुण तिथं योग्य बसतो का, की एखाद्याला गपचूप बाण मारायचा बसतो का तिथं, नाही. पण काळाची गरज असते, त्या त्या ठिकाणी ते करावंच लागतं. म्हणतात ना की युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये कुठलं काही, सर्व काही क्षम्य असतं. म्हणजे साम दाम दंड भेद चारही नीतींचा त्या ठिकाणी वापर करायचा असतो. म्हणून सांगतात की अति सरळ असणं पण योग्य नाही. वैष्णव म्हणजे अति सरळ, पण नेहमी लक्षात ठेवा जंगलामध्ये तीच लाकडं कापली जातात जी सरळ जातात. जंगलामध्ये कोण कापलं जातं, जे सरळ जातं त्यालाच करवत लागतो, जे वाकडं तिकडं असतं त्याला नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण कसे आहेत, तीन ठिकाणी वाकडे तिकडे. कसं आहे, तुम्ही कसंही माझ्याकडे या, मी बरोबर तुमचं काय करतो, मार्ग लावतो तुम्हाला. तुम्ही कशाही पद्धतीनं कुठलाही हेतू ठेवून या, चांगला ठेवून या, ठीक आहे, मी चांगल्यासाठी चांगला, वाईट विचार ठेवून या, मी वाईटासाठी वाईट. पण हे भगवान श्रीकृष्णांनाच आपण म्हणतो, पण प्रभू रामचंद्रांनीही वेळोवेळी ते गोष्टी केलेल्या आहेत. बालीच्या बाबतीत त्यांनी ते केलेलं आहे. त्या ठिकाणी गपचूप त्या बालीला त्यांनी काय केलेला होता, बाण मारून त्याचा वध केलेला होता. म्हणजे हे आदर्श राजा ज्यांना म्हणतो त्या प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या उदाहरणाद्वारे दाखवून दिलं की हे गरजेचं असतं. आणि हे पहिल्यापासून बघा, त्या ठिकाणी निमित्त मात्र कोण होतं, माता सीता. त्या अपहरणामुळं हे सगळं झालं, रामायण घडलं. त्याच्यानंतर द्वापार युगात कोणामुळं घडलं, द्रौपदीमुळं. द्रौपदीचं वस्त्रहरण
ते जिव्हारी लागलं आणि त्याचा सूड म्हणून पुढं हे महाभारत घडलं. म्हणजे याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल की दोन्ही परिस्थितीमध्ये स्त्री ही काय झाले, रक्षणास काय प्राधान्य दिले गेलेले. स्त्रीचं रक्षण हे सगळ्या क्षत्रियाचं प्रथम कर्तव्य. म्हणजे सगळ्या कर्तव्यामध्ये प्रथम कर्तव्य काय आहे, समाजाचं जसं रक्षण आहे तसं सगळ्यात जास्त, कारण स्त्रीला पहिल्यापासून ती काय असते, दुसऱ्यावर अवलंबून असते, परावलंबी असते. लहान असेल तोपर्यंत पित्यावर अवलंबून असते, लग्न होते त्यावेळेस पतीवर अवलंबून असते, लग्न झाल्यानंतर मुलं ज्यावेळेस होतात, मोठी होतात, त्यावेळेस पुत्रावर. म्हणजे पहिलं पिता, पती आणि पुत्र तिन्ही गोष्टींवरती काय असते, अवलंबूनच असते. म्हणजे रक्षणाची जबाबदारी कोणावर असते, त्या पुरुषावर असते. मग हे पूर्वीपासून, म्हणजे पुरुष कसा असला पाहिजे, जरी तो कितीही भक्तिहीन तर असलाच पाहिजे, शास्त्राचा अभ्यास असलाच पाहिजे, पण त्याच्याकडं सामर्थ्य असलं पाहिजे की तो स्वतःच्या पत्नीचं, स्वतःच्या मुलीचं, स्वतःच्या आईचं रक्षण करू शकेल. म्हणजे फक्त आपण मुलं अशी नाहीत घडवायची की फक्त भक्त. भक्त या शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त तुम्ही जपमाळ करत बसावा हे अपेक्षित नाही, भगवंतांना पण अपेक्षित नाही. कारण प्रत्येक वेळेस युगायुगाने येणार आहेत. दररोज त्यांनी, तुम्ही काय कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का त्यांनी येऊन इथंच थांबायचं, तुम्ही आपलं तुमच्या ह्याच्यामध्ये राहायचं आणि त्यांनी तुमचे कार्य करत राहायचे, असं आहे का? नाही. इथं त्यांनी सांगितलंय की कामं ही तुमची तुम्हालाच करायचेत, स्मरण फक्त माझं ठेवायचंय, बरोबर का? आता प्रत्येक वेळेस अजून एक पळवाट असते. आपण असं काय म्हटलं की नाही नाही, आपण ज्या लोकांविरुद्ध या गोष्टी बोलतोय ती काय सगळीच वाईट नसतात, बरोबर का? हा एक शब्द आपल्याकडनं नियमित वापरला जातो की सगळेच ते काय वाईट नसतात. मग सगळे वाईट नसतात म्हणून जे वाईट करतायत त्यांच्याबरोबर युद्धच करायचं नाही असं म्हटलं तर चालेल का? नाही चालणार. म्हणजे सगळे वाईट नसतात, पण जे वाईट आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला युद्ध पुकारलं पाहिजे. पण जे सगळे वाईट नाहीत पण चांगले आहेत पण मूक असतात, त्यांच्या बाबतीत काय करायचं? वाईट तर नाही येते पण ते मूक आहेत, मूकसंमती, मूक राहिले म्हणजे ते विरोध करत नाही आहेत. मग त्यांच्या बाबतीत काय करायचं हा प्रश्न आला तर त्याचंही उत्तर आपल्याला महाभारतामध्येच सापडतं. ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस त्या सभेमध्ये किती मोठे महान योद्धे त्या ठिकाणी उपस्थित होते. स्वतः भीष्माचार्य, ज्यांना पूर्णपणे पृथ्वीवर, आणि त्यांनी स्वतः अगदी परशुराम जे आपले गुरु होते त्यांना पण युद्धामध्ये परास्त केलेलं होतं. एवढं सामर्थ्यशाली त्या ठिकाणी पितामह, भीष्म पितामह, ज्यांचा एक वाक्याला कुठेही त्यांना विरोध करू शकलं नसतं, असे भीष्म पितामह तिथं उपस्थित आहेत. गुरुद्रोण, ज्यांच्याकडून या सगळ्यांनी विद्या ग्रहण केली, पांडवांनी असू नाही तर कौरवांनी, ते तिथं उपस्थित आहेत. कृपाचार्य उपस्थित आहेत, सगळे उपस्थित आहेत. पण सगळे कर्ण आहे, ज्याला आपण आत्ता सद्यस्थितीला सगळ्यांनी कर्णाला म्हणजे अगदी उच्च पातळीला नेऊन की कर्णा खूप अन्याय झाला आणि तो खूप महान होता. महान व्यक्ती कशाला म्हणायचं? आचरणानं छान असेल पण त्याला महान म्हटलं जाऊ शकत नाही. महानता तुम्ही त्यानं त्या ठिकाणी दाखवायला पाहिजे होती की ज्यावेळेस वस्त्रहरण होत आहे तर एक स्त्री, अबला स्त्री सगळ्यांकडं हात पसरते रक्षणासाठी, त्यावेळेस तिथं क्षत्रियाचं प्रथम कर्तव्य असतं की जो कोणी शरण आलाय त्याला काय करायचं? अभय द्यायचं, त्याचं रक्षण करायचं. इथं तर सगळेच क्षत्रिय होते. स्वतःचे पती बघा, हेही त्यावेळेस द्वापारयुग शिकवून गेलं की 5-5 एक तरी आहे का? द्रौपदीचे किती पती आहे तिथं? 5 पती असताना सुद्धा ते 5ही काय होते? विरोध करत नव्हते, मान खाली घालून बसलेले होते. ती 5 पती एवढे बलाढ्य बलशाली असताना सुद्धा असहाय्य होती. आणि रक्षणासाठी भीष्माचार्यांसारखे महान तपस्वी, महान धनुर्धर, सर्वश्रेष्ठ अशी पदवी असणारे सगळे उपस्थित होते, तरी ते मौन होते. म्हणजे याचा अर्थ
ह्याला धर्म म्हणायचा की अधर्म? म्हणून तर भगवंतांनी वध केलं ना त्यांचं. जर जे अधर्मात, म्हणजे तुमचे मनानं खूप छान आहे तुम्ही, पण उपस्थित कोणाच्या बाजूने आहे तुम्ही? अधर्माच्या. विरोध करत नाही याचा अर्थ तुम्ही काय करताय? पाठिंबा एका बाजूला तुम्ही दिलेला आहे, म्हणजे नकळत मूकसंमती ज्याला म्हणतो. म्हणून असं म्हटलं जातं की अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा हा सगळ्यात मोठं काय असतो? पापी म्हणा किंवा अपराधी असतो. अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा अपराधी असतो. म्हणजे याचा अर्थ आजही तोच नियम लागू होतो की आपण असं म्हणतो की या समाजामध्ये सगळेच वाईट नाहीत, पण मौन आहेत. मौन नसते तर दुराचारी व्यक्तींची संख्या किती असते? मोजकी असते. आपल्या हिशोबानं आपण ज्यावेळेस म्हणतो की या समाजामध्ये सगळे वाईट नाहीत, म्हणजे याचा अर्थ सगळे वाईट नाहीत म्हणजे 90% चांगले असले पाहिजेत. मग 90% 10% चालणार आहे का? नाही. 10% त्याच वेळेस चालतं ज्या वेळेस या 90% काय असते? त्याला मूकसंमती असते की आमचा विरोधही नाही आहे, आम्ही सहभागी नाही आहे आणि आम्ही विरोधीही नाही आहे. मग हे आपण जाणून घेतलं पाहिजे पहिल्या उदाहरणातून. आणि अजूनही आपण डोळसपणे आंधळे होऊन तिथंच त्याच गोष्टीवर अजूनही अडकून बसलेलो आहे की नाही नाही असं नाही, आपण ह्या गोष्टी केल्या नाहीत पाहिजेत. मग आता मागाचं मी उदाहरण देतो की ज्या भगवंतांनी वेळोवेळी येऊन तुमचं रक्षण केलं, तुम्ही म्हणता आमची त्यांच्यावर काय आहे? श्रद्धा आहे. आता ते तुमचे आता इथं सेवा कोण करतंय? पुजारी करतायत. पुजारी सेवा करतायत याचा अर्थ नाही का आपण भोग लावतोय अमुक तमुक आणि भगवंत भोग ते स्वीकारतायत, म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्यांचा सांभाळ करताय. आता सद्यस्थितीला ते कशाच्या रूपात आहे तुमच्याकडं? विग्रहांच्या रूपात. म्हणजे तुम्ही त्यांचा सांभाळ करताय, पालकत्व तुमच्याकडं. म्हणजे भगवंत जरी सगळ्या जगाचे नाथ असले तरी यशोदेच्या पोटी काय करतायत? जन्म घेतात. तेव्हा यशोदा काय करत असते? त्यांचा पालन पोषण करत असते, सांभाळ करत असते. आता ज्यावेळेस ते स्वतः अवतरित होतात त्यावेळेस ते त्यांचं कार्य करतात, पण आता विग्रह रूपात तुमच्याकडे त्यांनी ही दिलंय, जबाबदारी दिली की आता तुम्ही या काळामध्ये माझा सांभाळ करा. तर ते सांभाळ करण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे का नको? बरोबर ना? एखादी स्त्री असली, पुरुष नसला तरी ते आपल्या लहान मुलाला काय करून देत नाही? स्वतः मरेल पण त्या लहान मुलाला वाचवेल, हे तिच्याकडे गुण असतो. मग आपण आता पालकत्व स्वीकारलंय आणि आपण त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो म्हणतो. ज्या बजरंग बलींना आपण पूजतो त्यांच्यावर श्रद्धा असते, ज्या भगवंतांचे आपण आरच्या विग्रह करतो आणि आपण त्यांच्याविषयी फक्त भरणपोषण, मी काय म्हटलं, भरणपोषण एवढी जबाबदारी असते का पालकाची? संरक्षण ही तितकीच मोठी जबाबदारी राहते. आणि हे न झाल्यामुळं, या गोष्टीकडं दुर्लक्ष केल्यामुळं आपण फक्त भक्ती 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 तेवढंच, ही गोष्ट न दखल घेतल्यामुळं पूर्वीपासून, बरं इतिहासातून तरी शिकावं ना आपण. इतिहास कशासाठी असतो? तुम्ही ते पुढच्याला ठेस मागचा शहाणा. आपण पुढच्याला ठेस लागली सगळं झालं तरी आपण वेडे ते वेडेच, त्याच्या मागं आहे तसे पळतोय. काय झालं नव्हतं? वृंदावनामधले जे सगळ्यात मोठे महत्त्वाचे डिटीज आहेत ते आज तिथं वृंदावनमध्ये आहेत का हो? नाही. कुठे आहेत? राजस्थानमध्ये, जयपूरमध्ये. का त्यांना तिथं जावं लागलं? आपण निष्क्रिय असल्यामुळं. संख्येनं कमी होतो का? शौर्यानं पराक्रमानं कमी होतो का? नव्हतो. मग आपल्या मंदिरांची अशी दुरावस्था का की बाहेरच्यानं यायचं, थोडंसं मुठवर सैन्य घेऊन यायचं आणि आपल्यावर आक्रमण करायचं आणि आपल्या भगवंतांचे आपण संरक्षणही करू शकत नव्हतो. इथपर्यंत आपण दुबळे होतो का? बरोबर ना? एवढे दुबळे की आपलं राम मंदिर इथं येऊन पाडलं जातं. आपल्या भगवंतांना कित्येक वर्ष त्या तंबूमध्ये राहावं लागतं, तरी आपण आपल्याच मध्ये बहुसंख्य असूनही गप्प. हे योग्य आहे का? आणि म्हणे आपण काय काय भगवंतांचे भक्त आहे. अहो, ज्यावेळेस तुमच्यावर जबाबदारी दिली त्यावेळेस तुम्ही त्यांचे मंदिर किंवा आरच्या विग्रह सांभाळू शकत नाही, तर तुम्हाला भक्त कसे म्हणायचे? त्यांना ते योग्य वाटेल का? नाही, माझा भक्त छान आहे,
मला कुठेही लपवून ठेवतो पण भक्ती करतो. बरोबर? असंच असलं पाहिजे का? नाही ना. मग या गोष्टी गांभीर्यानं आपण घेतल्या पाहिजेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं भगवंत त्या वेळेस येऊन रक्षण करतात आपलं, तर आपलीही जबाबदारी बनते. म्हणून भगवंत म्हणतात की तू युद्ध कर पण स्मरण माझं ठेव. मग तुम्ही भक्ती करा, पण त्याबरोबर हेही लक्षात असू द्या की आपल्याला स्वतःचं रक्षण करायचं आहे, कुटुंबाचं रक्षण करायचं आहे, आपल्या महिलांचं रक्षण करायचं आहे. कारण त्यावेळेस जर महिला असुरक्षित होत्या, द्वापार युगामध्ये महिला असुरक्षित होत्या, एवढे सगळे भगवंत उपस्थित आहेत. त्या युगामध्ये भगवंत भलं तिथं असतील, ह्याच्यामध्ये द्वारकेत असतील, पण उपस्थित तर होते ना तिथं. त्यावेळेस महिला असुरक्षित होत्या. रामायण काळामध्ये, त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांची स्वतःची पत्नी असुरक्षित होती. मग ती परिस्थिती बदलली का? नाही. प्रवृत्ती ही बदलली गेली नाही, उलट जास्त बिकट होत गेली. म्हणजे तुम्ही जास्त सतर्क पाहिजे. मग दोन्ही गोष्टीत तिथं दाखवून दिलं युनिटी किती महत्त्वाची असते. मी काय मागे म्हटलं की प्रभू रामचंद्रांनी स्वतः त्याचा रावणाचा वध केला असता, पण तिथं त्यांनी दाखवलं की मला एक एक व्यक्तीचं काय करायचं आहे, सोबत घ्यायचं आणि सगळे मिळून आपण काय करूया, हे कार्य करूया. सगळे मिळून, त्यात प्रत्येकाचा वाटा असला पाहिजे. म्हणजे युनिटी किती. कारण तुमच्या आमच्यात एकमेकांमध्ये प्रेम, माझ्याकडं सामर्थ्य मी रक्षण करेन, पण जो सामर्थ्य नाही तो कसं रक्षण करेल. म्हणजे याचा अर्थ सामर्थ्य असणारा पण दुसऱ्यावर अवलंबून असलं, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आलं लक्षात. आपण एकत्र असलं पाहिजे. त्याचा प्लॅटफॉर्म हा असतो. मंदिर हे त्याचे ज्या ठिकाणी प्रवचन कीर्तन होतात त्या ठिकाणी आपल्याला एकत्रीकरण्याचं एक माध्यम असतं. त्या ठिकाणी भक्तीच्या साह्यानं आपण काय होत असतो, एकमेकांशी कनेक्ट होत असतो, एकमेकांपाशी जवळ येत असतो आणि विचारांची किंवा जे काय जगात चालले त्याची आपण काय करत असतो, देवाणघेवाण किंवा आदान प्रदान करत असतो. तर याच्यासाठी एकत्रीकरण किती महत्त्वाचं आहे. एकटा व्यक्ती ते स्वतः दाखवून देतात, सामर्थ्य असून सुद्धा दाखवतात की एकटा असून कार्य करणं उपयोगाचं नाही आहे. तिथंही युनिटी केली. इथं कुरुक्षेत्रावर त्यांनी अगोदरच सांगितलं की मी अगोदरच मारून टाकले जो बर्बरिक होता, पांडवांचा मुलगा एक. तर त्या ठिकाणी तिथं म्हणजे भीमाचा नातू है ना, तर तो त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याला ज्यावेळेस शेवट विचारलं की हे युद्ध कोण करत होतं, कोण मारत होतं, तर त्यांनी सांगितलं कोण मारतंय, भगवंत. म्हणजे सुदर्शन चक्र सगळ्यांना काय करत होतं, मारत होतं. म्हणजे याचा अर्थ ते कार्य भगवंतच करतायत, पण निमित्त मात्र कोणाला बनायचंय, तुम्हाला. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही झटकायच्या नाहीत. हे मात्र तुम्ही काय करायचंय, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचंय. हे लक्षात नाही राहिलं तर सद्यस्थितीचा काळ असा आहे की म्हणजे हे सांगण्याची गरज काय, तर आत्ताही तशी बिकट स्थिती तयार झालेली आहे. आत्ताही स्त्रिया असुरक्षित आहेत सद्यस्थितीला. पण सद्यस्थितीला तुम्हाला असं वाटत असेल की भारतात आपण बहुसंख्य असताना, मी काय म्हणतोय तुम्हाला, बहुसंख्य असताना, सामर्थ्यशाली असताना तुम्हाला इतिहास सगळे आठवतील की ह्या राजानं असं केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी असं केलं, तमुक केलं. तर हे इतिहास बघण्याबरोबर तुम्ही एक इतिहास हा पण बघा. एवढं सगळं असताना देखील मग 1000 वर्ष आपण का पारतंत्र्यात राहिलो. 800 वर्ष मुघलांनी राज्य केलं, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि आता हे शासनकर्ते अजून 50 वर्ष आपल्यावर राज्यच करतात. म्हणजे गेले 1000 वर्ष आपण गुलामगिरीतच आहे, बहुसंख्य असून सगळं असून. आणि सनातन धर्म आपण म्हणतो ना की बाबा नाही ते सनातन धर्म आहे तो टिकणारच. अरे टिकणार म्हणजे याचा अर्थ काय, धर्मो रक्षती रक्षता. भगवंत म्हणतात जो धर्माचं रक्षण करेल त्याचं मी रक्षण करेन. असं नाहीत म्हणत की तुम्ही फक्त हे करा मी तुमचं रक्षण करेन. जो धर्माचं रक्षण करेल त्याचं मी रक्षण करेन. आणि आपण धर्माचं रक्षणच करेना, आपण भक्ती एवढंच धर्माचं स्वरूप समजले. वेळोवेळी येणारे आक्रमणं थोपवली पाहिजे, त्यासाठी जागरूक राहिलं पाहिजे. हे धर्माचं कार्य प्रचाराच्या द्वारे प्रसार सगळं. पण संरक्षण, मंदिरं बांधू पण ती संरक्षण करण्याची जबाबदारी पाहिजे ना.
नाहीतर अशी पुन्हा बांधलेली मंदिरं अशी कित्येक वेळा तुटली आणि परतही इथून पुढं बांधलेली मंदिरं तुटत राहतील. आता उदाहरणं बघितली आपण. इथं अल्पसंख्याक असून जर एवढी मजल असेल आणि ह्याची मजल देण्यापुरतं, म्हणजे याचा अर्थ काय, अन्याय सहन करणारे याला दोष आहे. तुम्ही मुकुटपणानं काही केलं तरी गप्प बसताय, त्याच्यामुळं त्यांचं काय होतंय, अजून साहस वाढत चाललंय. जे तिथं मंदिरापर्यंत एक उद्या घरापर्यंत येऊन पोचतील. आणि तरी तुम्ही, आणि हे होत नाही असं नाही, युरोप देशांमध्ये आत्ता हे घराघरात व्हायला लागले. ते आता तिकडं जागे झालेत, पण वेळ निघून गेली. आपल्याकडं वेळ निघून जायची नाहीये. कारण पहिल्यापासून मी म्हटलं ना, त्रेतायुग घ्या नाहीतर कुठलंही, जिथं जास्त अत्याचार कोणावर झालाय, स्त्रियांवर झालाय. तिथं सीतामातेचं सहन करायला लागलं, तिथं द्रौपदीला सहन करायला लागलं. आणि या 1000 वर्षांच्या काळात कित्येक स्त्रिया या देशातनं परकीय आक्रमणाबरोबर तिथं उचलून बाहेरच्या देशामध्ये नेऊन अत्याचार केले गेले, विकले गेले. हा मोठा इतिहास आहे. आणि तरी आपण मौन आणि गप्पच. आणि बघा, सनातन संस्कृती संपूर्ण जगात होती. धर्मो रक्षती रक्षता, जो धर्माचं रक्षण करेल, धर्म त्याचं रक्षण करेल. आता एक समाज आहे जो आता आपल्याला दिसतो, तो 2000 वर्षापूर्वी किंवा 1400 वर्षापूर्वी त्याची निर्मिती झाली. 2000 वर्षापूर्वी कुठेही नव्हता नकाशावर. त्याच्या आज 56-53 देश झाले. म्हणजे त्यांनी त्यांच्या धर्माचं, बघा, ते त्यांच्या धर्माशी एकनिष्ठ आहेत, त्यांनी त्यांच्या धर्माचं रक्षण केलं म्हणून मोजके असून सुद्धा आज कुठं पसरले, 54 देशांपर्यंत. आणि आपण संपूर्ण जगात होतो. सनातन संस्कृती जे म्हणतात की कधी लोप पावू शकत नाही, अशी लोप, तुम्ही निष्क्रिय राहिला ती लोप पावू शकत नाही असं म्हणाल चालेल का? ते नाही. संपूर्ण जगात होतो. असं घटत एक देश सुटत आज भारतात पण आपण परकीय व्हायला लागलो. भारतात पण आपल्याला आता जागा उरलेली नाही. जगात तर नाहीच आहे, आता भारतात पण आपण ते राखू शकलो नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपण धर्माचं रक्षण केलेलं नाही. आपण जे करतोय त्याला सोंग म्हणायचं. नीट आपल्याला त्या भगवद्गीतेचा अर्थ समजला नाही. तिथं सुरुवातच युद्धापासून झाली. धर्माच्या रक्षणासाठी युद्ध, तिथूनच जर सुरुवात झाली असेल आणि आपण फक्त एकच अंग पकडून, तर हे या श्लोकाद्वारे मी या ठिकाणी थोडासा सांगण्याचा प्रयत्न केला. तर जे काही चूक असेल तर ते माझी समजायची आणि उदारमत्व मनानं तुम्ही मला या ठिकाणी क्षमा कराल असं अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. हरे कृष्ण. उपस्थित गौर भक्तवृंद की, श्रील प्रभुपाद की.